फक्त 12 तास आणि तुम्ही व्होकॅब्युलरीमध्ये मास्टर. कुठलाही क्वेश्चन आपले जे 12 तासांचे लेक्चर्स आहेत याच्या बाहेर जाणार नाही. आय प्रॉमिस यू. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, जेवढे हे 12 तासांचे सेशन्स आहेत याच्यामध्ये ज्या PDF मी प्रोव्हाइड करतो, ज्या प्रकारे क्विज तुमच्याकडून सोडून घेतो आणि ज्या प्रकारे हे सेशन तुम्हाला अवेलेबल करून देत आहे, फक्त हे प्रॉपर बघा. मग नंतर तुम्हाला व्होकॅब्युलरी दुसरीकडून करण्याचं कामच पडणार नाही आणि 90% प्लस व्होकॅब फक्त आणि फक्त या 12 तासामधून तुम्हाला पाहायला मिळेल. एनिवे, आज आपण जे सेशन घेणार आहोत, 12 तासामध्ये मी संपूर्ण व्होकॅब्युलरी कंप्लीट करून देणार आहे. आणि आजचा जो टॉपिक आहे आपला दॅट इज रूट वर्ड, आणि हा पार्ट सेकंड असेल. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट फर्स्ट बघितला नसेल त्यांनी पार्ट फर्स्ट बघून घ्या, बिकॉज त्याच्यामध्ये मी तुम्हाला 100 रूट वर्ड दिलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अगोदरचे 100 रूट वर्ड्स आणि आजच्या सेशनचे 100 रूट वर्ड्स असे 200 रूट वर्ड्स करून तुम्ही व्होकॅब्युलरीमध्ये मास्टर बनणार आहात. चला बघूया आपण आता. रूट वर्ड म्हणजे असा शब्द की त्याच्यानुसार आपण त्याचा यूज करून 50-100 प्लस शब्द फक्त एक सिंगल रूट वर्डमुळे आठवू शकतो. ओके, कारण तुम्हाला माहित असेल शब्द तर हजारो लाखो आहेत. सर्व शब्द करण्याची गरज नसते. गरज असते फक्त त्यांचे रूट वर्ड प्रॉपर समजून घेणे आणि थोडा टेक्निक समजून घेणे. ओके, फक्त मेहनत करून काही होणार नाही. तर त्या गोष्टी आपण इथं काय करणार आहोत, फॉलो करून आजच्या सेशनमध्ये व्होकॅब्युलरीमध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करणार आहोत आणि क्वेश्चन सुद्धा सोडवणार आहोत सोबतच. सो हे जी व्होकॅब्युलरी सिरीज आपण चालू केली 12 तासांची, ही त्या सर्व एक्झामसाठी आहे. जसं की तुम्ही तलाठी भरती देत असले, शिक्षक भरती पेपर 1-2, वनरक्षक भरती, MPSC सरळ सेवा, MPSC कंबाईन, महानगरपालिका, नगर परिषद, आरोग्य विभाग किंवा याच्या व्यतिरिक्त MPSCच्या सर्व एक्झाम, TCच्या सर्व एक्झाम, IBPच्या सर्व एक्झाम, शिक्षक भरतीच्या सर्व एक्झाम, तुमच्या जर्नल एक्झामिनेशन असतील, भारतातली कुठली एक्झाम असेल, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, शब्द फक्त तुम्हाला या 12 तासांच्या लेक्चर्समधून पाहायला मिळतील. मी प्रॅक्टिकल तुमच्याकडून प्रश्न सोडून घेणार आहे. आता हे जे रूट वर्ड्स आहेत हे चालू करण्या अगोदर आपला सिलेबस काय आहे माहिती आहे तुम्हाला. आपण तुम्हाला अँटोनिम्स 200 शिकवणार आहे, सिनोनिम्स 200, ओके, होमोनिम्स 200, वन वर्ड सबस्टिट्यूशन 200, त्याच्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस 200, मिसपेड 200 आणि प्रोवर्ब 100. एवढं करून तुम्हाला अदर काहीही करण्याची गरज पडणार नाही. चला मग एक काम करूया आपण आता. आजचा जो पार्ट सेकंड आहे आपला टॉपिक कुठला चालू आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन हा टॉपिक आपला चालू आहे. याचा पार्ट फर्स्ट झालेला आहे, हा पार्ट सेकंड आहे. आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत की हे रूट वर्ड एवढे इम्पॉर्टंट आहेत आणि याचं इम्पॉर्टन्स जे आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला नक्कीच समजलं असेल ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट फर्स्ट बघितला असेल. पार्ट फर्स्ट मध्ये मी तुम्हाला शिकवलं की ट्राय म्हणजे 3, बाय म्हणजे 2, ए किंवा अँड म्हणजे नो किंवा 1 असा अर्थ होतो, न्यूअल किंवा निवल म्हणजे 1 वर्ष, क्वाड्रे म्हणजे 4, डेमो किंवा अँथ्रोप असेल तर पीपल, त्याच्यानंतर ऑटो म्हणजे स्वतः, अरिस्टो म्हणजे जे नावलौकिक फेमस लोक आहेत, ब्युरो म्हणजे ऑफिशियल लोक, अधिकृत लोक, क्रसी किंवा आर्की म्हणजेच गव्हर्नमेंट. असे मी तुम्हाला टोटल 200 रूट वर्ड्स देऊन तुमच्याकडून सर्व प्रश्न सोडून घेत आहे. याच्या बाहेर तुमचा शब्द जात नाही, बिकॉज याच्यापासून आपण ऑलमोस्ट 90 प्लस शब्द तयार करत असतो. बघा जी मला काय म्हणायचं आहे, आपल्याला व्होकॅबमध्ये मास्टरनी बनायचं. आपल्याला एक्झाम मध्ये येणारा प्रत्येक शब्द सोडवता आला पाहिजे, एवढं नक्कीच एबल आणि समर्थ बनायचं आपल्याला. समजलं? आणि ते मी तुम्हाला करून ठेवणार आहे. अगदी कमी वेळेमध्ये तुमचा स्कोर त्या लेवलचा येणार आहे. बघू आपण आता हे कुठल्या आहेत बरं 200 बघा सर्वांनी एकदा. हे सर्व रूट वर्ड्स आहेत. याच्या बाहेर तुमचा एक्झाम वाला क्वेश्चन जात नाही. फक्त तुम्हाला हे 200 रूट वर्ड्स प्रॉपर करायचे आहेत. टोटल 200 रूट वर्ड्स बघा. हे जे पहिले 100 होते हे PDF नंबर 1 मध्ये होते, बट मी काय केलं, ते वाले 100 रूट वर्ड्स इथं घेतले, परत याच्या समोरचे सुद्धा इथंच घेतले, जेणेकरून सर्वच्या सर्व 200 रूट वर्ड्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळाले पाहिजे. प्लस त्याचा सिनोनिम्स, त्याचा मराठी मिनिंग आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा समोर घेतलेले आहेत. आणि एक्झाम्पल पण माझ्या मनाचे नाहीत, तर जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले तेच एक्झाम्पल घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली लिंक समजेल की यस सर, आता आम्ही व्होकॅबमध्ये सुद्धा मास्टर झालो जसं ग्रामरमध्ये झालो होतो. ओके, चला बघूया आपण आता. हे सर्व टोटल 200 रूट वर्ड्स आहेत ॲज यू कॅन सी. ओके, 200. तर इथपर्यंत आपण असं म्हणू शकतो टोटल आपले महत्वाचे रूट वर्ड्स आहेत. यांना आता आपण कसं शिकणार, पाठांतर नाही करणार, डायरेक्टली प्रश्न सोडवणार. आणि त्या प्रश्नामध्ये जो जो शब्द यूज होणार तो इथून यूज होणार या 200 रूट वर्ड मधून. याची PDF, याची क्विज प्रॅक्टिस करण्यासाठी याच्यावर भरपूर सराव प्रश्न आणि प्रश्न जास्तीत जास्त असे की जे एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत
आणि काही माझ्या माइंडचे पण प्रश्न टाकणार मी तुमच्या टेस्टमध्ये. टेस्ट कशी द्यायची, PDF कशी मिळवायची आणि लेक्चर परत कसं बघायचं हे मी ॲट द एंड ऑफ दिस सेशन आय विल टेल यू. ओके, सो लेट्स सी हे 200 रूट वर्ड करून आपण ओकॅबमध्ये कसं मास्टर होऊ शकतो ते बघूया. डायरेक्ट प्रॅक्टिकल डायरेक्टली प्रश्न घेऊन, जेणेकरून तुम्ही म्हणणार येस सर आता मला ओकॅबचा सुद्धा प्रत्येक प्रश्न माझ्याने सुटतो. बघा आता, सो बेसिकली हा पहिलाच प्रश्न घेतला मी आणि तुम्ही म्हणा सर प्रश्न कुठले घेणार आपण, सर्व एक्झामचे, ज्याच्यामध्ये शिक्षक भरती आहे, ज्याच्यामध्ये राज्यसेवा आहे, कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आहे, ज्याच्यामध्ये TCS वाल्या सर्व एक्झाम आहेत, IBPS वाले एक्झाम्स आहेत, याच्या व्यतिरिक्त पण एक्झाम्स आहेत. ओके, सो बघा लेखा कोशागार 2025 बाय TCS पॅटर्न प्रश्न कसे येतात बघा आणि रूट वर्ड कसं यूज होते ते बघा. पहिला शब्द काय आपल्या समोर, अ पर्सन हु लव्स अँड कलेक्ट स्टॅम्प्स. आता या 200 रूट वर्ड्स मध्ये मी काय केलं माहिती आहे का तुम्हाला, मी तुम्हाला हे शब्द दिले की लव प्रेम करणे, आवडणे, यासाठी कुठला कुठला रूट वर्ड असतो मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही विसरले असाल तर सांगतो बघा. याच्यासाठी कुठला कुठला रूट वर्ड लागू शकतो, तर याच्यासाठी रूट वर्ड लागू शकतो फिल किंवा फाईल. ओके, PHIL हा शब्द आला तर याचा अर्थ काय होत असतो, हा एक रूट वर्ड आहे, याचा अर्थ होत असतो एक प्रकारे आवडणे. काय होणे, आवडणे. आणि या रूट वर्ड नुसार आणि याचा अपोजिट शब्द आपण शिकलो होतो दॅट इज मिस, ज्याचा अर्थ काय होत होता, डिसलाईक करणे, म्हणजे नाही आवडणे. आता याच्या व्यतिरिक्त खूप सारे रूट वर्ड आता तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. ज्या विद्यार्थ्याला वाटते की नाही सर ते PDF मला नंतर मिळाली नाही, नंतर इश्यू झाला, मग तुम्ही काय करा माहिती आहे का, माझ्या सोबत मी जे रूट वर्ड एक्सप्लेन करेल तर नक्कीच नोट डाऊन करून घ्या. आता पहिला शब्द आहे आपल्या समोर बघा, न्यूमिस. सर न्यूमिस म्हणजेच काय बरं, आणि मॅटिक म्हणजेच काय बरं, न्यूमिसमॅटिक्स. ओके, समजून घेऊ थोड्या वेळात. नंतर दिलेला आहे बिब्लिओ आणि नंतर दिलेला आहे फाईल. बघा फील असेल किंवा फाईल असेल, दोघांचा अर्थ सेमच होत असतो. फिल फाईल म्हणजे आवडणे, लाईक करणे, तसं करायला आवडणे, चांगलं असणे असा याचा अर्थ होतो. सो इथं 2 रूट वर्ड बघा, इथं 2 रूट वर्ड आहेत, इथं 2 रूट वर्ड आहेत, सर्व शिकणार आहे आपण. पुढे चला परत बघा, इथं काय दिला, फील. मी सांगितलं ना, एक तर फील असेल, एक तर फाईल असेल, एक तर फिलॅ असेल, तो ए दुसऱ्याकडून जाणार. ओके बघा, हा ए याच्यातला आहे. ॲटेलिस्ट म्हणजे कोण बरं, समजून घेऊ, रूट वर्ड आहे. नंतर आहे एमिस म्हणजे कोण बरं, आणि सरी म्हणजे नेमकं काय बरं, यांना म्हणतात रूट वर्ड्स. आणि याचा जर एकदा अभ्यास बघा, सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल, पण एकदा काय ना तुम्ही शिकले तर तुम्ही ओकॅबमध्ये तुम्ही असा विचार करणार सर खरोखर असं झालं की मला अर्थही समजत नव्हता, पण अगदी कमी वेळेमध्ये एवढा रिझल्ट ओकॅबमध्ये कसा येतो हे मला समजत नाहीये, हे जस्ट बिकॉज ऑफ युअर रूट वर्ड्स. हा कमेंट तुमचा असेल जेव्हा तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणार. चला बघूया आपण आता, हे सर्व रूट वर्ड्स आहेत. आता रूट वर्डला समजून घेऊ. न्यूमिस म्हणजे त्याचा अर्थ होते कॉइन. न्यूमिस म्हणजे काय, कॉइन. आणि हे सर्व रूट वर्ड्स मी कुठे लिहून दिलेले आहेत, आपल्या 200 शब्दांमध्ये. जेवढे 200 शब्द आहेत तुम्हाला हे शब्द नक्कीच दिसतील. मी परत एकदा मागे येतो जेणेकरून तुम्हाला सांगण्यासाठी की जेवढी शब्द आहेत तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहेत, जेणेकरून तुम्ही म्हणणार की येस सर हे शब्द याच्यामध्ये आहेत. ओके, तो याच्यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व शब्द पाहायला मिळतील. ओके, ॲज यू कॅन सी. तुम्ही नंतर फाईंड करायला फक्त हे सर्व शब्द तुम्हाला सापडून जातील. 200 मध्ये एक शब्द आपल्याला सर्च करायला थोडा वेळ जाईल, बट तुम्हाला PDF मिळाल्यानंतर लक्षात येईल येस सर याच्यामध्ये शब्द होते. ओके, इथूनच आपण ते प्रश्न सर्वच्या सर्व घेणार आहोत. चला ठीक आहे, सर्व याच्यावरती एकदा नजर टाकून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की यस याचे इम्पॉर्टन्स काय आहे. चला ठीक आहे, बघितलं. चला मी पुढे जातो, सर्वांनी फटाफट एकदा नजर टाकून घ्या. तुम्ही म्हणा सर स्पीड जास्त होती नजर टाकण्यासाठी. यस, हे सांगण्यात बघा फील दिसला तुम्हाला इथं, हे सर्व आहे त्याच्यामध्ये, फक्त फटाफट नंतर बघून घ्याल तुम्ही. एक रूट वर्ड जो आता आपण बोलणार तो पण घेसाल. ओके, आलो आपण इथं. मी रूट वर्ड यासाठी दाखवले जेणेकरून आपण त्यावर एक नजर टाकली, जेणेकरून आता जेवढे प्रश्न सोडवणार थोडं काही क्लिक होईल. आहे ना, तुम्ही म्हणणार सर ते स्पीड एवढी होती की आमचं काही लिंक लागणार नाही. नो प्रॉब्लेम, तुम्हाला फक्त एवढं इम्पॉर्टन्स दाखवते त्यांचं की ते करून तुम्ही ओकॅबमध्ये कसं मास्टर होणार. आता बघा, न्यूमिस म्हणजे कॉइन म्हणजे नाणे. मॅटिक्स म्हणजे मॅटिक्सचा अर्थ 2-3 होतात. मॅटिक्स म्हणजे अभ्यास पण होतो, स्टडी
मॅटिक्स म्हणजेच काय? स्टडी. नाण्याचा अभ्यास करणे किंवा नाणे कलेक्ट करणे. समजलं? नाण्याचा अभ्यास करणे किंवा नाणे कलेक्ट करणे म्हणजेच न्यूमिसमॅटिक्स. मॅथेमॅटिक्स ऐकलं का? मॅथेमॅटिक्स म्हणजेच काय? मॅथे माहिती आहे तुम्हाला. मॅटिक्स म्हणजेच काय? अभ्यास. मॅटिक्स, ग्राफी. ओके, म्हणतो ना आपण मॅटिक्स, ग्राफी म्हणजे अभ्यास. लक्षात? लॉजी, हे सर्व एकच आहे. मॅटिक्स, लॉजी, ग्राफी म्हणजे त्यांचा अभ्यास. मग मला असं म्हणायचं आहे, मग कोणाचा अभ्यास? नाण्यांचा अभ्यास. समजलं? हे तुम्हाला यूज होतील. हे रूट वर्ड नुसार खूप सारे शब्द तयार होतील. पुढे चला. बिब्लिओ म्हणजेच काय बरं? बिब्लिओ लिहून घ्या सर्वांनी, एक एक शब्द लिहून घ्या. बिब्लिओ म्हणजे होते बुक. बिब्लिओचा अर्थ काय होते? पुस्तक. आणि फाईल म्हणजेच काय? प्रेमी, पुस्तक प्रेमी, पुस्तकी किडा. ज्याला पुस्तक वाचायला आवडतात, ज्याला पुस्तक आवडतात, अशा व्यक्तीला म्हणायचं बिब्लिओ फाईल. आता फाईल शब्द इथं आला, पण इथं आला परत बघू शकता. म्हणजे अशस्त्र शब्द असतात आणि आपण यांना इग्नोर करतो. म्हणजे तुम्ही कमी वेळेमध्ये जर जास्त रिझल्ट घ्यायचा असेल तर असा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आणि तुमच्याकडून या 12 तास सर्व करून घेणार आहे मी. हा आपला फक्त आणि फक्त दुसरा ते तिसरा तास आहे. याच्या अगोदर एक डेमो झाला कसा अभ्यास करायचा, नंतर पार्ट फर्स्ट झाला, आता पार्ट सेकंड. आता आणखी 9 तास बाकी आहेत आपले, की ज्याच्यामध्ये संपूर्ण ओकॅब कव्हर होणार आहे. बघा पुढे. समजलं? मग पुस्तक प्रेमी समजलं सर आम्हाला. पुढचा शब्द फिल. फिल म्हणजे आवडणे. ॲटेलिस्ट म्हणजेच काय बरं? ॲटेल म्हणजेच काय? म्हणजे याचा अर्थ होतो स्टॅम्प. काय अर्थ होतो त्याचा? स्टॅम्प. स्टॅम्प म्हणजेच काय? स्टॅम्प्स घ्या आणि क्वेश्चन करा त्याला. स्टॅम्प्स, जो स्टॅम्प प्रेमी म्हणजे ज्याला स्टॅम्प कलेक्ट करणं किंवा स्टॅम्प गोळा करणं किंवा स्टॅम्प आवडतात एक प्रकारे, त्याला काय म्हणायचं? फिलॅटेलिस्ट. फिलॅटेलिस्ट. समजलं? म्हणजे रूटवर तुमची हेल्प करणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त शब्द. नंतर दिलेला एमिस. एमिसचा अर्थ होते सेंड करणे. लिहून घ्या. एमिस म्हणजे सेंड करणे, बाहेर काढणे. एमिस. आणि सरी म्हणजे कोण? तो व्यक्ती. म्हणजे असा व्यक्ती, त्याला काय म्हणतो आपण? दूत. ओके, जो दूत असतो ज्याला आपण पाठवतो कुठेतरी. आपण म्हणजे आपण नाही, कोण पाठवणार? गव्हर्नमेंट किंवा जे काय असेल ते. याचा जो बघा, याचे जेवढे रूटवर्ड येतील ना पुढे आहे पुढच्या प्रश्नामध्ये टोटल मी एक्सप्लेन करणार की बाकीच्यांमध्ये याच्यामध्ये काय फरक आहे. व्यक्ती की मेसेंजर, कोण आहे नेमकं, हे सर्व शब्द आहेत पुढे. चला मग यांनी विचारलं काय बघा. अ पर्सन हु लव्स अँड कलेक्ट स्टॅम्प्स. लव करणे म्हणजे फिलवाले 2 शब्द होते, म्हणजे तसे तुम्ही काय केले असते? एलिमिनेट केले असते. नंतर होता बिब्लिओ आणि इथं काय होता? ॲटेलिस्ट. पण बिब्लिओ म्हणजे पुस्तक प्रेमी आणि ॲटेलिस्ट म्हणजे स्टॅम्प प्रेमी. तुम्हाला पाहिजे होता स्टॅम्प प्रेमी. मग आन्सर कुठला असेल? थर्ड, नॉट सेकंड. असा अभ्यास जर केला ना तुम्ही, कमी शब्दामध्ये किती रिझल्ट येऊ शकतो? यू कॅन इमॅजिन राव. चला ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 2 आजचा. काय विचारलं? विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द वर्ड बिब्लिओ. आता मला सांगा, आत्ताच तुम्ही शिकले ना बिब्लिओ फाईल. त्यांनी विचारलं तुम्हाला खालीलपैकी कुठला शब्द हा बिब्लिओ फाईलला काय करतो? त्याचं एक्झाम्पल देऊन सांगितलं. कुठला आहे सांगा? डेफिनेशन. हे वन वर्ड आहे, सॉरी हे डेफिनेशन आहे आणि तो त्याचा वन वर्ड आहे. आता पहिला प्रश्नाची एक्झाम कुठली होती बघा बरं, तुम्हीच बघा. ही एक्झाम आहे लेखा कोशागार 2025 की जे TCS ने कंडक्ट केली होती. आता ही एक्झाम बघा बरं, ही एक्झाम आहे डिपार्टमेंटल PSI 2023 जे MPSC ने कंडक्ट केली होती. प्रश्न दिसला सेम. म्हणजे इथं एक्झाम मॅटर करत नाही, हे मी फर्स्ट पार्ट मध्ये सुद्धा सांगितलं. आता बघा आपण काय करू शकतो इथं. वन हु इज अ ग्रेट कलेक्टर ऑफ स्टॅम्प, मी सांगितलं. कलेक्ट करणारा म्हणजे त्याला आवड आहे, ज्याला प्रेम आहे, ज्याला आवडते तसं करायला म्हणजे फाईल. फिल्या म्हणजेच आवडणे, एखादी गोष्ट करायला आवडणे. ओके, मग समजलं सर मला. स्टॅम्प्स म्हणजेच काय होते? ॲटेलिस्ट. स्टॅम्पचा अर्थ काय होतो? ॲटेलिस्ट. आणि आवडणे म्हणजेच काय? फिलॅटेलिस्ट. समजलं? ओके, याचा अर्थ तर मला लगेच समजला की याचा अर्थ काय होते? फिलॅटेलिस्ट. आणि याचा अर्थ काय होते? बिब्लिओफाईल म्हणजे पुस्तक प्रेमी, ज्याला पुस्तक वाचायला आवडते. ओके, पुढे चला. म्हणजे आपला पहिला आन्सर आहे का? नाही, कारण याचा आन्सर काय होतं? फिलॅटेलिस्ट. म्हणजे फर्स्ट आन्सर नाही, म्हणजे ए तुमचं उत्तर नाही. इथं तुम्हाला ए दिसतो. थर्ड ऑप्शनला तुम्ही एलिमिनेट करणार. आणखी पुढे चला. नेक्स्ट, वन हु इज अ ग्रेट लवर. लवर आला ना, लवर म्हणजे तोच आवडणारा. काय आवडणारा? पुस्तक. ज्याला पुस्तक आवडतात त्यालाच तर म्हणतो बिब्लिओ. बिब्लिओ म्हणजेच काय बरं? बुक. आणि फाईल किंवा फिल म्हणजेच काय? आवडणे. ज्याला पुस्तक वाचायला आवडते, ज्याला पुस्तकं आवडतात, ओके, त्याला म्हटलं जाते बिब्लिओफाईल. पुढे जाऊया.
नेक्स्ट आहे वन हु इज अन एक्सपर्ट इन प्रिपेअरिंग बिब्लिओग्राफी. बिब्लिओग्राफी म्हणजे ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी, जो पुस्तकाचा ढिगाळ जमा करतो, जो पुस्तक जमा करतो. हे उत्तर आहे का आपलं? नाही. म्हणजे आपला आन्सर कुठला इथं? बी. म्हणजे तुमचं उत्तर बी आहे, सी नाही आहे. बट याच्यामध्ये सी आहे पण बी पण आहे, हे उत्तर नाही. डी अजून माहित नाही आपल्याला. तुमचा आन्सर कुठला आहे मग? बी. म्हणजे डी वाचण्याची गरज नाही. जरी तुम्हाला डीचं उत्तर आलं नसतं, तुम्ही म्हणा सर कधी कधी असं होते, तुम्ही बोलले मला हा रूट वर्ड येत होता, हा येत होता, पण मला हे तर माहित नव्हतं. पक्ष्यांचा प्रेमी काय दिलं तिथं? लवर ऑफ बर्ड्स. ज्याला पक्षी आवडतात किंवा ज्याला प्लांट्स आवडतात. मग मला आवडतात माहित आहे. आवडतात म्हणजेच काय बरं? आवडतात सर मला एवढं माहित आहे की फाईल होते. आवडतात म्हणजे फाईल. पण पक्षी आणि बर्ड म्हणजे त्यांच्यासाठी रूट वर्ड असेल ना कुठला? पक्ष्यांसाठी किंवा प्लांटसाठी काही रूट वर्ड असेल? यस. त्यासाठी रूट वर्ड असतो ऑर्निथो. काय असतो? ऑर्निथो. ऑर्निथो म्हणजे प्लांट्स किंवा बर्ड्स. म्हणजे ऑर्निथोफाईल म्हणजेच काय की जो पक्षी प्रेमी, म्हणजे त्याला काय म्हणू आपण? बर्ड लवर आहे, बर्ड्स लवर आहे किंवा प्लांट्स लवर आहे, त्याला म्हटलं जाते ऑर्निथोलॉजी. सॉरी, म्हणजे तो अभ्यास करणारा. लॉजी म्हणजे अभ्यास करणारा, पण आपला अभ्यास नाही पाहिजे, आपला प्रेमी पाहिजे. मग तिथं काय घ्यायचं? फक्त फाईल. समजत आहे? सो या पद्धतीने अभ्यास करा. मी सांगतो तुम्ही इंग्लिशच्या ओकॅबमध्ये त्या लेवलचा स्कोर करणार आणि ज्या दिवशी एक्झाम देणार तुम्ही इथं कमेंट करायला याल. आय नो. ओके, चला पुढे जाऊया. सो नेक्स्ट बघूया क्वेश्चन आपण. कुठली एक्झाम आहे? समाज कल्याण 2025 बाय TCS पॅटर्न. आणि इथं बघा आता किती हार्डवाले क्वेश्चन विचारले तरी सुद्धा तुम्ही उत्तरे देऊ शकता, बिकॉज यू नो द रूट वर्ड. तुम्ही म्हणा नाही सर मला तर अजूनपर्यंत रूट वर्ड माहित नाही, मग आता मी शिकवत आहे रूट वर्ड. 200 करायचे, याच्या बाहेर काही जाणार नाही. 200 केले म्हणजे 90+. तुमचा स्कोर तुम्ही डेफिनेटली याच्यात करून घ्यायचा. बघा आता काय म्हणू शकतो. सो दिस इज क्वेश्चन नंबर 3. आणि काय विचारलं? द न्यू ऑफिस असिस्टंट. एक असिस्टंट आहे, नवीन ऑफिसचे असिस्टंट आहे. ओके. इज सो रिझर्व और अनकम्युनिकेटिव्ह. कम्युनिकेटिव्ह समजते तुम्हाला? कम्युनिकेटिव्ह म्हणजे बोलका, बोलणारा, चांगला बोलणारा. कम्युनिकेशन स्किल म्हणतो ना आपण. कम्युनिकेशन म्हणजे बोलणे, कम्युनिकेटिव्ह म्हणजे बोलणारा. ओके. पण तो तिथं जर अन लावला असेल, तिथं इन लावला असेल, तिथं इम लावला असेल, तिथं इर लावला असेल, तिथं नॉन लावला असेल, तिथं अँटे लावला असेल, तिथं ए लावला असेल, तिथं अॅन लावला असेल, काय आहेत? रूट वर्ड आहेत. हे त्या शब्दाला अपोजिट करतात. हेच तुम्हाला शिकायचं आहे की रूट वर्ड सर्वच्या सर्व 200 मध्ये आहेत. हे जेवढं मी सांगत आहे ना, हे सर्वच्या सर्व या रूट वर्ड मध्ये आहेत. विच आय हॅव ऑलरेडी मेड फॉर यू, विच यू कॅन गेट. How to get this PDF I will tell you at the end of this session. So watch this session till end. So you will get this PDF. Okay. So let's see. हे सर्व रूट वर्ड्स आहेत. आणि आता आपण म्हणू शकतो की अनकम्युनिकेटिव्ह म्हणजे जो शाय, जो बोलत नाही. एक प्रकारे जो बोलत नाही. अनकम्युनिकेटिव्ह. अन लावला ना, कम्युनिकेटिव्ह म्हणजे बोलणारा. चला ठीक आहे. इथे एक रूट वर्ड आहे लोक्या. हा जो लोक्या वर्ड आहे ना, लोक्या किंवा लॉक, याला समजून घ्या, लिहून घ्या सर्वांनी वाटलंच तर. लोक आला किंवा लोक्या आला म्हणजे बोलका, बडबड्या, बोलणे, स्पीक करणे, टू स्पीक. याचा रूट वर्ड बघा खूप वेळा रिपीट होतो. तुम्ही मला असं दाखवा बरं एकदा कुठे रिपीट होतो. बघा समाज कल्याण 2025 ग्रुप बी. आता मला सांगा एक्झाम कुठली आहे? पहिली एक्झाम कोणी घेतली होती? TCS ने घेतली होती. ही एक्झाम कोण घेत आहे बघा बरं? ग्रुप बी 2023 बाय MPSC पॅटर्न. आला काय याच्यात लोक्या? मग हे रूट वर्ड तुमची हेल्प करणार आहेत. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की रूट वर्ड एवढं इम्पॉर्टंट आहे, याचं इम्पॉर्टन्स एवढं आहे. हे तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा एक्झाम द्यायला जाल आणि माझं हे लेक्चर बघाल. ओके. चला बघा. तुम्ही म्हणा सर लोक्या, आता लोक्या आणखी समोर येऊ शकतो का? हे बघा लोक्या आला का इथं? लोक तुम्ही बघू शकता. लोक म्हणजे लोक्या हा रूट वर्ड. आता एक्झाम जर बघितली समाज कल्याण मध्येच विचारला परत, मग तुम्ही नोटीस करू शकता की शब्द किती रिपीट होतात. आलं लक्षात? चला ठीक आहे. मग आता मुद्द्यावर येऊया परत. ओके. कुठे होतो आपण? आपण होतो इथं. काय सांगितलं मी अगोदर? हे सर्व नोट डाऊन करून घ्या. नाही नोट डाऊन केलं तर मग PDF घ्या, त्याच्यामध्ये सर्व विथ मिनिंग दिलेलं आहे. सो दिलेलं आहे लोक्या. लोक असेल किंवा लोक्या असेल म्हणजे बोलका, टू स्पीक. या दोघांचा अर्थ काय होतो? टू स्पीक, बोलणे. आता काही विद्यार्थी म्हणतील सर एवढे 200 रूट वर्ड्स ते लर्न कसे करायचे? त्यासाठी सुद्धा मी काय केलेलं आहे, तुम्हाला क्विज प्रोव्हाइड करत आहे आपल्या गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशनमध्ये. प्ले स्टोर ॲप स्टोरला जायचं, डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये याच्या पूर्ण मी काय देतो तुम्हाला? क्विज देतो. त्या क्विज सॉल्व्ह करून 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 तुमचा स्कोर किती येतो बघा. वारंवार सॉल्व्ह करा. अनलिमिटेड तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो, जोपर्यंत तो रूट वर्ड माइंडमध्ये बसत नाही. म्हणजे तुमचं टेन्शन सुद्धा दूर की लक्षात कसे राहतील.
ठीक आहे, कमी आहे, 200 आहेत, तेवढे केले म्हणजे मी स्ट्रॉंग होणार, पण ते 200 पण कसे लक्षात राहतील, तर असे राहतील. सो लोकॅशस म्हणजे असणारा, म्हणजे बोलका व्यक्ती, ज्याचा अर्थ काय होतो, बोलका, बळबळ्या, जास्त बोलणारा. याने काय विचारलं, कमी बोलणारा. हा काय झाला त्याचा अँटोनिम्स. जर तुम्हाला अँटोनिम्स विचारलं असतं तर बघा अँटोनिम्सचं उत्तर तुम्ही इझिली दिलं असतं. पण आपल्याला सिनोनिम सांगायचं आहे, म्हणजे वन वर्ड सांगायचं आहे, तर कसं सांगणार. टॅसी हा शब्द एक लिहून घ्या. टॅसी सर्व विद्यार्थ्यांनी नोट डाऊन करून घ्या. टॅसी किंवा टिस, टॅसी किंवा टॅस किंवा टिस असं करा. टॅस किंवा टिस म्हणजे सायलेंट. समजलं. हे दोन्ही रूटवर्ड तुम्हाला एवढी हेल्प करतील जेणेकरून तुम्ही याच्यानंतर कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. बघा आता इथं दिलेला आहे टॅसी आणि टर्न. टर्न म्हणजे काय हो, म्हणजे त्याची पर्सनॅलिटी. आणखी पण याच्यासाठी वेगळे वर्ड आहेत. म्हणजे असा व्यक्ती की जो कसा आहे, बोलका नाही आहे, जो सायलेंट आहे, जो नेहमी बोलण्यासाठी बोलतच नाही, आतमध्ये सर्व काय असते त्याच्या. ओके, हे जे टर्न आहे, वर्ट आहे. वर्ट म्हणजे पर्सनॅलिटी. हा एक रूट इंट्रोवर्ट ऐकलं असेल तुम्ही, इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट. आणि त्याच्यानंतर जो दोन्ही असतो त्याला काय कुठला वर्ट म्हणतात. मग हे प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत एक्झाम मध्ये. ओके, सो आपल्याला माहित आहे सायलेंट असणारा कुठला असणार, सेकंड नंबर. त्यांनी तेच विचारलं, कम्युनिकेटिव्ह नाही, अनकम्युनिकेटिव्ह म्हणजे टॅसी. टॅसी किंवा टॅस किंवा टिस म्हणजे सायलेंट. टिस म्हणजे सायलेंट, लक्षात ठेवायचं. ते उत्तर आहे आपलं. नंतर आहे वर्ब. वर्ब, वर्ब म्हणजे शब्द, वर्बोस. ओके, वर्बोस म्हणजे तो सुद्धा शब्द काय झाला, याचा अँटोनिम झाला. वर्बोस म्हणजे शब्द बंबाळ. शब्द बंबाळ म्हणजे विचारलं तुम्ही एवढं, त्यांनी सांगितलं एवढं, शब्द बंबाळ करून सांगितलं, एवढे शब्द मांडले त्यांनी, म्हणजे खूपच बोलला. हा सुद्धा त्याचा काय आहे, अँटोनिम्स आहे. आपला सिनोनिम्स पाहिजे होता. पुढे चला. गॅर्यूल. गॅर्यूल म्हणजे काय बरं, बोलका. तेच गॅर्यूल म्हणजे बळबळ्या, बोलका. हे तिन्ही त्याचे अँटोनिम्स आहेत असं म्हणू शकतो, आणि एकच त्याचा सिनोनिम्स आहे. समजलं. या पद्धतीने ओकॅप करा. बघा तुम्ही काय म्हणसाल नंतर की सर अगोदर खूप कठीण वाटायचं, आता ओकॅप मध्ये सुद्धा मी मास्टर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर आता बघा पुढचा आहे काय दिलेलं आहे याच्यामध्ये. क्वेश्चन आहे ग्रुप बी 2023 बाय एमपीसी पॅटर्न, आणि याच्यात विचारलं विच वर्ड रिप्रेझेंट द फ्रेज दॅट, कुठला आहे, एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह, खूपच जास्त बोलणारा. आता अगोदर काय विचारलं होतं, जो सायलेंट आहे. सॉरी, अगोदर तुम्हाला विचारलेला आहे जो सायलेंट आहे, दॅट इज टॅसी, टीस. आता विचारलं की जो सायलेंट नाही आहे, जो बळबळ करतो, जो बोलका आहे, त्याला काय म्हणतात. चला आपल्यासमोर ऑप्शन आहे. टॉकेटिव्ह म्हणजे बळबळ्या, बोलका. आता इथं जर आला तर तुम्हाला माहित आहे टॅसी, मी मगाशी लिहून दिलं, टॅसी किंवा टीस म्हणजे सायलेंट. लिहून घ्या सर्वांनी. ती एक्झाम वेगळी होती, ते टीसीस वाली एक्झाम, ही आयबीपीएस वाली एक्झाम. तरी बघा ओकॅप कशी सेम असते. आणि आपण म्हणतो सर तुम्ही कुठल्या एक्झामची ओकॅप शिकवता, म्हणजे कारण आपलं नॉलेज कमी असते म्हणून असे प्रश्न येतात. ओके, सो बघा आता टॅसी टीस म्हणजे सायलेंट. त्यांनी सायलेंट नाही विचारलं, हा त्याचा आता अँटोनिम्स आहे. हा अँटोनिम्स आहे. आपल्या सिनोनिम पाहिजे होता, मग काय करणार, अँटोनिम दिलेला आहे, सिनोनिम पाहिजे. ओके, युएस. युएस म्हणजे अवॉइड. युएस करणे म्हणजे काय करणे, अवॉइड करणे. आता अवॉइड करणे म्हणजे काय म्हणणार एक प्रकारे, हा हे त्याचा आन्सर तसं येणार नाही. अवॉइड करणे म्हणजे सायलेंट सारखं झालं ना, तुम्ही मला माझ्याशी बोलत आहे, मी अवॉइड करते म्हणजे बोलतच नाही, ऑलमोस्ट हा हे आन्सर नाही. परत बघा इथे काय दिलं, टीस. विसरले का तुम्ही, काय दिसते, टीस. दिसलं सर्वांना. टीस म्हणजे काय बरं, आता सांगितलं होतं मी तुम्हाला. टीस म्हणजे सायलेंट, आणि रिटीस, रिटाइसमेंट म्हणजे आता त्याचा अर्थ त्याला प्रोनाउन्सिएशन बी बदलावं लागेल तुम्हाला. म्हणजे जो परत परत सायलेंट राहतो म्हणजे सायलेंटच राहणारा. रीचा अर्थ होतो परत, अगेन, बॅक. हा री सुद्धा एक रूट वर्ड आहे, आलं लक्षात. म्हणजे तो परत परत तो किती ट्राय केला तो तसाच असतो सायलेंट, त्याला म्हणतात. ओके, रिटिसमेंट. बघा मेंट जर दिला मी काउंट टाकलं तर तुम्ही म्हणा सर शब्द तरी बरोबर येईल. ऑब्विसली हे जे शब्द आहेत TION हे मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार. मेंट, बेली, ओके, TY, HR हे खूप सारे आहेत. सफिक्स आणि प्रेफिक्स याच्यावर सुद्धा सेपरेट सेशन होईल तुमचं. ओके, पुढे चला. नेक्स्ट त्यांनी विचारलं बडबड्या व्यक्ती, हे सर्व तर सायलेंट वाटत आहेत. पुढे जर गेलो, लोक्या. लोक्या म्हणजेच काय बरं, म्हणजे बडबड्या, बोलका, स्पीक करणे. सो लोकॅशस विल बी अवर आन्सर, दॅट इज कॉल्ड टॉकेटिव्ह. इझी वाटत आहे. आता पुढे चला, आणखी पुढे जाऊया आपण.
आणि आपण बघूया जो प्रश्न आहे नंतरचा, समाज कल्याण 2025 बाय TCS पॅटर्न. काय विचारलं? द ऍक्ट ऑफ वॉकिंग इन स्लीप, झोपेत चालणारा. चालण्यासाठी किंवा झोपेसाठी सुद्धा रूट वर्ड आहेत. 200 सांगत आहे, जास्त बोलणार नाही, ओनली 200 रूट वर्ड्स. आता याच्यात जर बघितलं बघा, सोमन हा शब्द लक्षात ठेवायचा डायरेक्टली. कुठला? सोमन किंवा सोमनी, म्हणजे सोमन्या असं वेगवेगळे येतील, बट सोमन लक्षात ठेवा फक्त. सोमनाचा अर्थ काय होतो इथं? म्हणजे स्लीप. सोमना आलं म्हणजे समजून जायचं स्लीप. हायपो म्हणजे बघा, हिप HYP, हायपो असेल, हायप असेल तर म्हणजे स्लीप. हे रूट वर्ड आहेत स्लीपचे. ओके, सो सोमना आला म्हणजे रूट वर्ड. बघा बरं, सोमनं कुठे कुठे आलेला आहे? सो सोमनं इथं दिसते रूट वर्ड, सोमनं रूट वर्ड इथं पण दिसते. म्हणजे याचा अर्थ दोन्हीही ठिकाणी झोपीबद्दल बोलल्या जात आहे. झोप, सोमनं. नेक्स्ट काय दिसतो नेक्स्ट? ओके, पुढे झालाय, 2 तर उत्तर नाहीत. म्हणजे मला हेच सांगायचं, एक रूट वर्ड जरी आठवलं ना तर 2 ऑप्शन तसेच कट करणार तुम्ही. जर एकदा रूट वर्ड केलं, माहित आहे सर दोन्ही तुम्ही शिकवलं होतं, इथं स्लीप आलं आणि मला फक्त एवढं आठवत होतं की झोपीसाठी सोमनं काहीतरी होतं, मग तुम्ही म्हणणार की यस सर हे 2 ऑप्शन मी तसेही एलिमिनेट केले असते वेळेवर, एवढं माझं नक्कीच कॉन्फिडन्स वाढलं असतं. तरी यांची रूट वर्ड समजून घेऊ आपण, डोंट वरी. सॅक्री, सॅक्री म्हणजे पवित्र. हा रूट वर्ड कुठे येऊ द्या, सॅक्री. सॅक्रीचा अर्थ होते पवित्र. लेग म्हणजे लात मारणे, म्हणजे भंग करणे. याचा मराठी मिनिंग काय होतो मग? एक पूर्ण भंग करणे. ओके, अपमान करणे, आणखी वेगवेगळे होतात. ओके, सो सॅक्रिलेग, भंग करणे काय त्या गोष्टीचा. नंतर दिलेला आहे साईन आणि क्योर. क्योर म्हणजेच काय बरं? क्योर आणि साईन म्हणजेच काय बरं? आता हे पण रूट वर्ड आहेत. जिथं आपण असं म्हणू शकतो की एक ड्युटी आहे आणि ड्युटीची काही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. म्हणजे तुमचं जॉब आहे, तुमचं काम आहे, तुमचं एक काम आहे, पण त्या कामाची कुठलीही जबाबदारी नाही आपल्याकडे, त्याला म्हटलं जाते साईन क्योर. ओके, म्हणजेच काय? असा जॉब की ज्या जॉबमध्ये कुठली रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहे. ओके, पुढे चला. हे 2 तशी आपल्या आन्सर नाही आहेत. इथे आता सर मला हे सांगितलं होतं तुम्ही सोमनं दोन्ही ठिकाणी आलेला आहे. मग सर त्याला वाचताना सोमनच वाचतात का? नाही, त्याच्यामध्ये सायलेंट असतो. ओके, त्याच्यामध्ये शब्द सायलेंट असतात. सायलेंट लेटरसाठी तुम्हाला माहित असेल BN, MB, MN याचा काय फरक असतो, बट हा रूट वर्ड आहे म्हणून मी तुम्हाला तसं वाचून सांगत आहे. ओके, सो सोमन्या इथं काय दिसते? एम्बुल. एम्बुल म्हणजे वॉक करणे. ओके, वॉक करणे, ट्रॅव्हल करणे. ओके, काय म्हणू शकतो आपण आणखी? ट्रॅव्हल करणे. तुम्ही ॲम्ब्युलन्स ऐकलं का? ॲम्ब्युलन्स, हा ॲम्ब्युलन्स शब्द तयार कसा झाला? ट्रॅव्हलिंग करणे फटाफट. ॲम्ब्युलन्स हा शब्द तयार कसा झाला? ॲम्ब्युलन्स म्हणजे ट्रॅव्हल मध्येच तुम्हाला काय करणे? ट्रॅव्हलिंग, एक प्रकारचा ट्रॅव्हलिंग वाला भाग, दॅट इज कॉल्ड ॲम्ब्युलन्स. ओके, मग इथं सेम एम्बुल दिलेला आहे. ॲम्ब्युलन्स म्हणजे वॉक करणे किंवा ट्रॅव्हल करणे, चालणे. ओके, म्हणजे चालता चालता पण उच्चार होतो ना थोडाफार. जो फर्स्ट एड म्हणतो आपण ॲम्ब्युलन्स मध्येच, फर्स्ट एड तो इथं नसतो, चालता चालता, ट्रॅव्हलिंग करता करता. सो सोमनॅम्बुलिझम किंवा सोमनॅम्बुलिस्ट असेल म्हणजे झोपीत चालणारा. झोपीत चालणाऱ्या व्यक्तीला म्हणतात सोमनॅम्बुलिस्ट किंवा सोमनॅम्बुलिझम असं पण म्हणतो. पुढे चला. नेक्स्ट आहे इथं बघा, इथे दिसला का लोक्या? लोक्या दिसला तुम्हाला? लोक्या म्हणजे मगाशी शिकले तुम्ही, लोक्याचा अर्थ होते बोलणे. मग असा व्यक्ती की जो झोपेत बोलतो, असा व्यक्ती जो झोपेत बोलतो त्याला म्हणायचं सोमन्या. ओके, सोमनी आणि लोकिझम म्हणजे झोपेत बोलणारा. आपल्याला झोपेत बोलणारा नाही तर झोपेत चालणारा सांगितलं होतं. सो आन्सर विल बी फर्स्ट. मी एवढं स्लो का शिकवत आहे? बिकॉज मला सांगायचं आहे की एव्हरी वर्ड हॅज इट्स रूट वर्ड, आणि हेच आपल्याला माहित नाही. आपण बसतो फक्त मेहनत करत, हार्डवर्क करत, पण तुम्हाला समजत नाही. थोडंसं जर स्मार्ट वर्क केलं तर ते हार्डवर्क करण्याचं काम पडत नाही आणि तुम्ही कमी वेळेमध्ये, आता तुम्हाला वाटत असेल की टाइमपास होत आहे, पण हा स्मार्ट वर्कवाला टाइमपास नाही, तर आपण टाइम यूज करत आहे आपला अभ्यास करण्यासाठी एक्स्ट्रा. ओके, सो या पद्धतीने अभ्यास करा. मला हेच सांगायचं तुम्हाला, शब्द किती हार्ड येऊ द्या, किती कठीण येऊ द्या, कसं सॉल्व्ह होतो बघा. पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे MPSC कंबाईन ग्रुप C 2023 बाय MPSC पॅटर्न. काय विचारलं बघा. आता आपल्या समोर वेगवेगळे शब्द आहेत. तुम्ही बघा इथे, इथं सोमना आला का? यस सर, इथं सोमना आलेला आहे. एम्बुल आलेला का? यस, म्हणजे झोपेत चालणारा. तुम्हाला एवढं जरी आलं असतं तर 100% हे सर्व शब्द आले असते. म्हणजे आपण असं म्हणणार बघा, आता झोपेत चालणारा बघा बरं कुठे? डीचं उत्तर पहिलं आहे. शोधा मग. हा डी आहे, डीचं उत्तर पहिलं कुठे दिसते बघा. मी तेच सांगत आहे, आजच्या जगामध्ये मेहनत करणारा व्यक्ती पुढे सक्सेस होऊ शकत नाही. म्हणून मला सांगायचं आहे, क्षेत्र कुठले घ्या तुम्ही, तुम्हाला जर पुढे जायचं असेल ना तर हे स्मार्ट वर्क आहे. ओके, थोडंसं हार्डवर्क,
पण जास्त स्मार्ट वर्क. बघा डीचं उत्तर, आता डी या साईडला आहे, डीचं उत्तर पहिलं पाहिजे होतं, डीचं उत्तर पहिलं पाहिजे होतं, डीचं उत्तर पहिलं पाहिजे होतं, डीचं उत्तर पहिलं कुठे आहे, चौथ्यामध्ये आहे, संपला विषय. किती फटाफट उत्तर काढलं तुम्ही, जस्ट बिकॉज ऑफ रूट वर्ड. ओके, अँड द टेक्निक विच आय एम टीचिंग यू राईट नाव, इट्स कॉल्ड एलिमिनेशन मेथड ऑल्सो. जे तुम्हाला इझी येते ते अप्लाय करा, संपलं, बाकी जे येते सोडून द्या, तरी उत्तर निघतात. पुढे जाऊया. नंतर बघा फॅटिग. फॅटिग म्हणजे थकवा, ऐकलं असेल तुम्ही. फॅटिगचा अर्थ काय होते, टायर्ड. टायर्ड होणे. टायर्ड होणे म्हणजेच काय बरं, फॅटिग. आता फॅटिग, फॅटिज तर डिपेंड करते लास्टला तुम्ही कुठला ओवेल लावता. ओके, त्यानुसार बघ जेव्हा रूट वर्ड येते तेव्हा तुमचा ऍक्सेंट थोडा इश्यू येणारच आहे, बिकॉज रूट वर्ड मध्ये तोडतो आपण त्याच्यामुळे. आता बघा फॅटिग म्हणजेच काय, टायर्ड होणे, थकणे. पण त्याच्या अगोदर काय लावलं, इन. मी तुम्हाला सांगितलं इन म्हणजेच काय, इन म्हणजेच काय, इन म्हणजे त्याच्या अपोजिट जो थकतो, आणि इन लावला म्हणजे जो थकत नाही. किती काय केलं तर त्याला कोणी थकू शकत नाही. मग आता असं दिसतंय का कुठे, बघा. येस सर, हा टायर्ड वाला शब्द इथं होता, आणि इथं काय दिलेलं आहे, वन इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड, जो कधीच थकत नाही, त्याला काय म्हटलं जाते, त्यालाच म्हटलं जाते इंडेफॅटिगेबल. ओके, आता फॅटिजेबल, गेबल. आता तुम्ही म्हणा सर याला गेबल कधी वाचायचं आणि जेबल कधी वाचायचं. जीच्या नंतर ए आल्यानंतर तो गे असतो, आणि ई आल्यानंतर तो जे असतो. ते सायलेंट वाले रूल्स आहेत, ते इथं डिस्कस करणार आपण. चला पुढे चला. सर याचं उत्तर सुद्धा मला मिळालं, जरी माहित नव्हतं. नंतर आहे सेलिब. सेलिब म्हणजे अनमॅरिड. हा रूट वर्ड मी पहिल्या पार्टमध्ये शिकवलेला आहे. सेलिबचा अर्थ होतो अनमॅरिड, जो कधी लग्न नाही करत अशी अवस्था. ब्रह्मचारी, त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, ब्रह्मचारी असा व्यक्ती की जो कधी लग्न करत नाही. तुम्हाला दिसत असेल इथं, म्हणजे आपलं बीचं उत्तर कुठलं आहे, मग थर्ड आहे. आणि जो उरलेला आहे नंतर तो कुठला असेल, उरलेला शब्द संपूर्ण नष्ट करणे, दॅट इज अँड. अँड म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा एक रूट वर्ड आहे. निहिल हा एक रूट वर्ड आहे. एट हा एक रूट वर्ड आहे. एवढं 3 भागात त्याला तोडलेलं आहे, म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करून टाकणे, डिस्ट्रॉय करणे. सो ऑब्व्हियसली तुम्हाला समजलं असेल, इट्स सो इझी. जर तुम्ही रूटवर्डच्या माध्यमातून गेले तर ओकॅबमध्ये मास्टर की करणं तेवढं सोपं आहे. चला पुढे, पुढचा प्रश्न बघा. ऍग्रिकल्चर बाय एमपीसी पॅटर्न. एमपीसी पॅटर्नचाच प्रश्न आहे ऍग्रिकल्चर वाला एक्झामचा. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये दिलं वर्ड फॉर वर्ड. याचा अर्थ होतो शब्दशः म्हणजेच काय, वर्ड फॉर वर्ड, शब्दशः मिनिंग काढणे. मग तुम्ही म्हणणार सर वर्ड साठी वर्ब एक रूट वर्ड आहे ज्याचा अर्थ होतो वर्ड. समजलं, जिथं जिथं वर्ब आला त्याचा अर्थ होते वर्ड म्हणजे शब्द. मग आता इथं विचारलं ऑलरेडी वर्ड, वर्ड साठी कुठला रूट वर्ड आहे, वर्ब. बघू आपण, इथं सुद्धा वर्ब आहे, इथं सुद्धा वर्ब आहे, इथं सुद्धा वर्ब आहे. सिनोनिम म्हणणार नाही आपण, त्यांनी तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी दिलं. वर्बल म्हणणार नाही ज्याचा अर्थ तोंडी होतो. 2 ऑप्शन आहे आपल्याकडे. ओके, आता 2 ऑप्शन मध्ये काय करणार बघा. याच्यामध्ये जर बघितलं, एक दिलेला वर्बॉस म्हणजे शब्द बंबाळ. मगाशी सांगितले मी तुम्हाला, रिपीट झाला शब्द, आता रिपीट होतात बघा कसे शब्द. वर्बचा अर्थ होते शब्द बंबाळ. आपल्या शब्द बंबाळ नव्हता पाहिजे, आपल्याला पाहिजे होतं वर्ड टू वर्ड, वर्ड फॉर वर्ड असं बोलत असतो आपण. शब्दशः मिनिंग काढणे म्हणजेच काय, वर्बेटियम. वर्बेटियम म्हणजेच काय, जसाच्या तसा मिनिंग काढणे, म्हणजे शब्दशः मिनिंग काढणे. दॅट विल बी अवर आन्सर. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला, टॅक्स असिस्टंट बाय एमपीएससी पॅटर्न. आता शब्द जर तुम्हाला काढायचा आहे ना कुठलाही, कसं आन्सर निघते स्मार्ट वेनी ते बघा. तुम्हाला वाटत असेल की बस सर लेक्चर केलं, खूप सारे लेक्चर असतात, बस लेक्चर करतो. इव्हन तुम्ही कुठले पेड लेक्चर जरी केले आणि तुम्हाला पेड लेक्चर करून ते शब्द जर तुम्हाला नाही सॉल्व्ह करता आले, काय करता त्याचं, तो टाइम तुमचा आता लिमिटेड आहे, तो प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट करा. आता बघा, आता काय म्हणू शकतो आपण, इथं इथं जे रूट वर्ड आहे दॅट इज वॉर. हे शब्द माहित पाहिजे तुम्हाला. वॉरचा अर्थ काय होते, वॉर किंवा वॉरस. वॉर किंवा वॉरस म्हणजे इट, खाणे. आलं लक्षात, वॉर किंवा वॉरस म्हणजे खाणे. याच्यामध्ये एक येते हर्ब. मी हे रूटवर्ड सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत आपल्या 200 मध्येच आहेत. मी जो पण रूटवर्ड इथं लिहिल ते सर्व रूटवर्ड 200 मध्ये आहेत, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा लिहिण्याचं काम नाही. ओके, हर्ब. हर्ब म्हणजे सर ग्रास, गवत. काय अर्थ होतो त्याचा, गवत. पुढे चला, याला ग्रास म्हणणार आपण. हर्ब म्हणजे ग्रास. पुढे कार्न म्हणजे मांस, मीठ, मांस. पिशी म्हणजे पिशी म्हणजे फिश. ओके, या पद्धतीने आपल्याकडे बघा वेगवेगळे आता शब्द आहेत. हे रूटवर्ड आहेत.
मग तुम्हाला माहित आहे ओर किंवा ओरस म्हणजे खाणे. काय विचारलं तुम्हाला, काय काय त्याच्यातलं सांगा बरं. तुम्हाला कारण समजते, कारणचा अर्थ काय होते, कारणी किंवा कारण म्हणजे मांस. वोर किंवा वोरस, वोर किंवा वोरस म्हणजे खाणारा, म्हणजे मांस खाणारा. बघावर कुठे दिलेलं आहे, ॲनिमल विच लिव्ज ऑन मीट. यस, म्हणजे पहिल्याचं जे उत्तर आहे ना ते तिसरं आहे. शोधा पहिल्याचं उत्तर तिसरं कुठे दिसते. पहिल्याचं उत्तर तिसरं पाहिजे. कुठे दिसते, चौथ्यामध्ये. पहिल्याचं उत्तर तिसरं कुठे दिसते, चौथ्यामध्ये. म्हणजे आपलं चौथा आन्सर संपलं, बाकी ठिकाणी नव्हतंच. नाही सॉरी, इथं आहे. सॉरी, थोडं याला नंबरिंग करताना थोडंसं इकडे तिकडे केलं. इथं पण आहे, हे पण उत्तर असेल आपलं. आणखी बघूया ना, चला ना. नंतर ॲनिमल विच लिव्ह ऑन फिश म्हणजेच काय, फिशिवॉरस. जे फक्त फिश खाऊनच जगतात, दॅट इज कॉल्ड फिशिवॉरस. जे फक्त कीटक खाऊन जगतात, दॅट इज कॉल्ड इन्सेक्टिवॉरस. समजत आहे, इन्सेक्टिवॉरस म्हणजे इन्सेक्ट खाऊन जगतात. सीचं उत्तर चौथं शोधा. हे कोणाचं उत्तर होतं, एचं उत्तर पहिलं. ओके, हा आपला ए आहे, हा बी आहे, हा सी आहे आणि हा डी आहे. मग तुम्हाला कशाचं, सीचं उत्तर पाहिजे होतं चौथं. सीचं उत्तर चौथं कुठे दिसते, इथं पण तेच आहे, इथं पण तेच आहे. अजूनही कन्फर्म आपण केलं नाही. पुढचा रूटवर्ड ॲस्ट्रो. नॉमी म्हणजेच काय बरं, नॉमीचा अभ्यास काय, नॉमीचा अर्थ काय होतो इथं. ओके, स्टडी. बघा हे जे शब्द आहेत ना, नॉमी, ग्राफी, नॉमी, ग्राफी, मॅटिक्स, याच्या व्यतिरिक्तपणे तुम्हाला माहित आहे यांचा अर्थ होतो एक प्रकारे अभ्यास, त्याचा अभ्यास करणे. लॉजी, त्याचा अभ्यास करणे. सो नॉमी म्हणजे अभ्यास, पण कोणाचा, ॲस्ट्रोचा अभ्यास करणे. सर ॲस्ट्रो काय असते, ॲस्ट्रो म्हणजे आपले स्टार्स, प्लॅनेट्स. म्हणजे जे काही स्टार्स आहेत किंवा प्लॅनेट्स आहेत त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याला म्हणतात ॲस्ट्रोनॉमी. आणि हे तुम्हाला दिसेल डीचं उत्तर पहिलं. शोधा बरं डीचं उत्तर पहिलं कुठे, डीचं उत्तर पहिलं फक्त पहिल्यामध्ये आहे, चौथ्यामध्ये नाही आहे. सो तुमचं उत्तर पहिलं आहे. इझी आहे. पुढे चला, काय उरलेलं आणखी, अ मस्कुलिन वुमन, बॉडी बिल्डर वुमन, तिला काय म्हटलं जाते, अमेझॉन. ओके, त्याला अमेझॉन म्हटलं जाते. चला ठीक आहे, समजलं सर आम्हाला. पुढे चला, समाज कल्याण 2025 बाय टीसीएस पॅटर्न. काय विचारलं बघा, याच्यामध्ये जो शब्द विचारला, एवढं मोठं डेफिनेशन सर काय समजेल याच्यामध्ये, कितीही मोठी असू द्या, जर तुम्ही प्रॉपर वेने आणि स्मार्ट वर्क जर केलं तर खूप इझी वाटेल तुम्हाला. कुठून वाचायचं आता हे, द स्टडी ऑफ द हिस्ट्री ऑफ लँग्वेज includes historical study of literary text. This edition is one of painstaking textual analysis. ओके, इथपर्यंत मला समजून गेलं असेल की असा अभ्यास की ज्याच्यामध्ये इतिहासामधल्या कुठल्या कुठल्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. आता अभ्यास जर केला जातो तर अभ्यासासाठी मी सांगितलं लॉजीवाले शब्द असतात. मी मगाशी सांगितलं लॉजी म्हणजे स्टडी, ग्राफी म्हणजे स्टडी अभ्यास, लॉजी म्हणजे स्टडी. हा रूटवर्ड माहिती आहे सर आम्हाला. आता कधी उद्या सर, आताच आम्ही चुकणार नाही कारण 100% माहिती आहे आम्हाला की याचा अर्थ काय होतो. पुढे चला, सो फिलो, फिलो दिलेला आहे. नंतर पॅलिओंटो दिलेला आहे, बिब्लिओ दिलेला आहे, नंतर एंटोमो पण दिलेला आहे. यांचे अर्थ काय होतात समजून घेऊ. बघा याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर याचा कुठला कुठला अर्थ होतो एक्झॅक्टली तुम्हाला समजून घ्यायचं आहे. सो बेसिकली फिलोलॉजी हा जो वर्ड दिला दॅट इज वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो काय करणार आपण याच्यामध्ये, सर्वात महत्वाचं म्हणजे आता समजून घेऊ. एक मिनिट फक्त मला. ओके, सो काय म्हणू शकता आपण याच्यामध्ये, फिलो म्हणजेच काय बरं, फिलोचा अर्थ काय होतो. फिलो म्हणजे हिस्ट्रीमधले जेवढे हे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, हिस्टोरिकल कुठल्या कुठल्या गोष्टी असतील ते समोर दिलेलं आहे. बघा त्या लँग्वेजचा अभ्यास करणे, द स्टडी ऑफ हिस्ट्री ऑफ लँग्वेज, लँग्वेजचा अभ्यास करूच पण इन्क्लूड काय काय असलं पाहिजे, हिस्टोरिकल स्टडी ऑफ, बघा लिटररी टेक्स्ट असतील, ॲडिशन ऑफ, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशात असतात, फिलोमध्ये असतात. फिलॉसॉफी, फिलोलॉजी तुम्ही ऐकलं असेल. ओके, नेक्स्ट. मग आता याच्यामधला त्याच्यामधला काय अभ्यास आहे, जे फॉसिलचा अभ्यास करण्यात जाते. फॉसिल्स तुम्हाला माहिती, फॉसिल्स काय असतात. ओके, ते पण हिस्ट्रीवालाच भाग आहे, पण फॉसिलचा जर अभ्यास असेल दॅट इज कॉल्ड पॅलिओंटो. ओके, तो हे नाही आन्सर आपलं, हे वाला आन्सर आहे. बिब्लिओग्राफी म्हणजे पुस्तकांचा अभ्यास. पुढे चला, एंटो म्हणजे ॲटमॉस्फिअर, हवामान, वातावरणाचा अभ्यास. समजलं. पुढे चला, नेक्स्ट. फक्त आणि फक्त रूटवर तुमची हेल्प करतील.
नगर परिषद 2023 बाय TCS पॅटर्न काय दिलेला आहे? अ पर्सन हु इज अनेबल टू स्लीप दिलेला आहे स्लीप. आणि स्लीपचे वर्ड माहिती आहे तुम्हाला. स्लीप आलं म्हणजे सोमणं आलं पाहिजे. सोमणं म्हणजे स्लीप. आता शोधा सोमण्यासाठी कुठला कुठला शब्द आहे. बघा आला सोमणं. सर सोमणं म्हणजे झोप आणि इन म्हणजे नाही झोपणे. इन म्हणजे नाही. बघा सोमनॅम्बुलिस्ट तुम्ही शब्द ऐकला होता. तुम्ही सोमनी, लॉकिस्ट, लॉकिनिझम असे वेगळे शब्द ऐकले होते. मग आता याच्यामध्ये मला म्हणायचं की सोमनी माहिती आहे सर मला, सोमनं माहिती आहे मला. सोमनं म्हणजे झोप, इन म्हणजे नाही, ज्याला झोपच येत नाही, झोपीची एक बिमारी, त्याला काय म्हणणार आपण? इन सोमनिएक. ओके असं म्हणू. नंतर आहे बघा हिप्नो हा जो शब्द आहे हिप्नो, हिप्नोटिक. पण तो जबरदस्ती नाही करणे ना, त्याला हिप्नोटिक करणे हा त्याला मॅच नाही होणार नाही ते शब्द. आपला आन्सर कुठला असेल? आपला आन्सर असेल म्हणजे हा उलट त्याला झोपवणे, याला त्याला झोपवणे नाही. म्हणजे याचा अर्थ काय होणार? फक्त स्लीप करणे. हिप्नो हा एक रूट वर्ड आहे. हिप्नोचा अर्थ होते स्लीप. हा हिप्नो शब्द तयार झाला हिप्नोटिक. हिप्नोटिक म्हणजेच काय? एक प्रकारे समोरच्या व्यक्तीला झोपून टाकणे. ओके त्याला म्हणतात हिप्नोटिक. हा हिप्नो म्हणजेच सोमणं. सोमण्याचा काय सिनोनिम आहे. पण त्यांनी विचारलं नाही झोपणे, त्यांनी विचारलेलं आहे की न झोपणे म्हणजे इनसोमनॅटिक. आपण काय म्हणणार? सोमनॅटिक पण घेऊ शकतो असतो. त्यांनी एक स्थिती सांगितली आपल्याला. स्टॉईक हा एक शब्द आहे, याचा कुठला रूटवर्ड निघत नाही. स्टॉईक म्हणजे सुख दुःख गिळून पिळणारा, ज्याला काही फरक पडत नाही. ज्या व्यक्तीला फरक पडत नाही तुम्ही त्याच्यासोबत किती वाईट करता, किती चांगलं करता, काही फरक पडत नाही. सुखही त्याच लेवलला गिळून पिळतो, दुःखही त्याच लेवलला गिळून पिळतो. दॅट इज कॉल्ड स्टॉईक. हा शब्द एमपीएससीने खूप वेळा विचारला, TCSने खूप वेळा विचारला, इव्हन IBPS शिक्षक भरतीनेही विचारला. असा शब्द आहे स्टॉईक. बलीचा अर्थ तुम्ही मला सांगा आता. कसा व्यक्ती. बली म्हणजे कसा व्यक्ती. मी तुम्हाला एवढी हिंट देतो, कमेंटमध्ये नक्कीच बली आणि असं करून. ओके त्याला बुली पण म्हणतात. आता प्रोनाउन्सचा खेळ आहे सर्व. हा शब्द मला काय करायचा आहे? रूटवर्ड याचा निघणार नाही, तो पूर्णच एक शब्द आहे. स्वतःच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला पुढचा शब्द बघू. फक्त हे लेक्चर कसं झालं, तुमचा किती बेनिफिट होत आहे, मी जे तुमच्यासाठी हे जे एफर्ट्स घेत आहे मी आणि माझी टीम, की तुमच्यासाठी आणखी कसं सोपं होईल, जे महाराष्ट्रातलं नाही इंडियातला कोणी एवढं सोपं देणार नाही तेवढं सोपं करून देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. चॅलेंज देत आहे मी तुम्हाला सर्वांना की जेवढं सोपं तुम्हाला आणखी बाकीच्या ठिकाणी भेटेल त्याच्या 10 पटनं 100 पटनं मी सोपं तुम्हाला करून देईल. कारण माझं दिवसेंदिवस एकच काम चालतंय, ते म्हणजे हे जे तुम्ही कठीण समजता हे तुम्हाला आणखी इझी कसं मिळेल. बस तेवढ्यासाठी मला एकच गोष्ट पाहिजे की तुम्हाला किती समजलं हे नक्कीच तुमच्या कमेंटच्या द्वारे मला ॲट द एंड ऑफ दिस सेशन नक्कीच सांगाल. आता नाही, लेक्चर झाल्यानंतर. आणि ॲक्टिव्हिटी देतच असतो मी, एक 2 शब्द तुम्हाला तो सुद्धा मेन्शन करत चला, म्हणजे माझ्या लक्षात येईल की हे जी मी मेहनत घेत आहे याचा फळ मला मिळत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. लेखा कोशागार 2025 बाय TCS पॅटर्न. अ पर्सन विथ अ व्हेरी स्ट्रॉंग विश टू स्टील. स्ट्रॉंग विश म्हणजे काय बरं? पागलपंती ऐकलं असेल तुम्ही. वेडेपण, एखाद्या गोष्टीचा वेडेपणा असणे, पागलपंती असणे. पागलपण बघा खूप सारा पागलपण असतं. जसं आपलं पागलपण आहे लाईफमध्ये काहीतरी बनायचं आहे, मला असंच नाही राहायचं, माझं पागलपण काय, मला काहीतरी बनायचं आहे. मेनिया. ओके सो तुम्ही मेनिया नक्कीच ऐकला असेल शब्द, नाही ऐकला असेल तर हनी सिंगच्या गाण्यात नक्कीच ऐकला असेल मेनिया. ओके म्हणजे पागलपण. मेनियाचा अर्थ काय होतो? एक प्रकारे पागलपण. मग पागलपण पण खूप वेगळ्या गोष्टीचं असते, ते समजून घेऊ कसं. तर पहिला शब्द दिलेला आहे मायो म्हणजे मायोजेनिक. ओके ते पण रूट वर्ड आहेत, ते पण आपण बघू. ते बघा मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये 3 ते 4 शब्द देत असणार आहे, ते तुम्ही नक्कीच मला कमेंट. बट गुगल नाही करायचं, ChatGPT नाही करायचं, एआयचा वापर नाही करायचा, आपल्या मनाने सांगायचं. इफ वी नो देन वी ट्राय टू गिव्ह द आन्सर, अदरवाईज डोंट कमेंट, बाय सिंग ओनली. चला सॅमॅरिटन हा तर खूप वेळा रिपीट झालेला आहे, सोडून द्या. हा एक व्यक्ती होता, हा एक पर्सन होता, याच्यात कुठला रूटवर्ड निघत नाही. सॅमॅरिटन एक असा व्यक्ती होता की जो सर्वप्रथम कोणाला मदत करायचा. असा व्यक्ती ज्याला ज्याला मदत लागायची सर्वप्रथम हा व्यक्ती तिथे पोहोचायचा, त्यांना मदत करायचा. म्हणून जर तुम्हाला प्रश्न आला पेपरमध्ये फर्स्ट एड साठी काय वापरणार तुम्ही, तो वापरणार सॅमॅरिटन. कारण तो एक व्यक्ती होता, सर्वप्रथम कोणाला मदत लागली तो व्यक्ती मदत करायचा. म्हणून इथं कुठलं रूटवर्ड काढू नका. क्लेप्टो म्हणजे चोरी, स्टील. क्लेप्टोचा अर्थ काय होतो इथं? स्टील. सो क्लेप्टोफोबिया म्हणजेच काय बरं? चोरी करण्याची भीती. हा माझा शौक पण चोरी करणे आहे, माझा जॉबच आहे चोरी करणे, पण भीती पण तेवढीच वाटते. मग क्लेप्टोफोबिया आहे तुम्हाला. तुम्ही म्हणा हा पण फोबिया असतो का? बघा फोबिया खूप सारे असतात. ओके चला ठीक आहे. क्लेप्टो. मेनियाक किंवा मेनिया. मेनियाक
किंवा मेनिया म्हणजेच पागलपंती. म्हणजे चोरण्याचा बस छंद आहे मला, कुठेही गेलो बस टाकलं खिशामध्ये निघून गेलो, कारण माझा शौकच आहे चोरी. ओके, छंद आहे. सो दॅट इज कॉल्ड क्लेप्टोमोनिया. ओके, ते आपलं आन्सर मिळालं. नंतर आहे हेटेरोजेनिक. आता बस शेवटचे 3 शब्द आहेत. हेटेरो एक रूटवर्ड आहे, जेनिक एक रूटवर्ड आहे, मायो एक रूटवर्ड आहे, परत जेनिक एक रूटवर्ड आहे, दिसला सेम, आणि एक आहे बुलिंग. बस हे 5 रूटवर्ड तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये, आणि माझा पिन मी तुम्हाला कमेंट करेल. पण आता लगेच नाही कमेंट करणार, खूप दिवसानं करेल. तुम्ही सर असं का, कारण हे लेक्चर विद्यार्थी रेकॉर्डेड सुद्धा बघतात. आणि तुम्ही म्हणा सर तुम्ही जर आन्सर दिलं नाही तर आम्हाला कसं समजेल. टेन्शन नका घेऊ, ऑलरेडी आन्सर दिलेले आहेत रूटवर्डच्या मध्ये. 200 रूटवर्ड आहेत ना, सर्व आन्सर दिलेले आहेत, टेन्शन कोणी घेऊ नका. चलो नेक्स्ट वर्ड कुठला आहे, DMER 2025 बाय TCS पॅटर्न. आणि याच्यात काय दिलेलं आहे बघा. बट सर्वात महत्वाचं, ज्या विद्यार्थ्याला वाटते की सर मला इंग्लिशमध्ये काही डाऊट आला, सो दिस इज माय नंबर, कॉल करू नका. दिस इज माय पर्सनल नंबर 9098138483. फक्त व्हॉट्सअपला तुमचा नेम, मेसेज आणि तुमचा प्रॉब्लेम शेअर करायचा. चला ठीक आहे. वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली, जो शाय टाईपचा असतो, ज्याला बोलायचं तर खूप काही असते, ज्याच्या मनात खूप काही असतात, आयडियाज, विचार, आणखी काही गोष्टी असतात, तर तो आतमध्येच ठेवतो, ज्याला फ्रीली एक्सप्रेस नाही करतात बाहेर. बघा इथं इंट्रो म्हणजे आतील आणि एक्स्ट्रो म्हणजे बाहेरील, हे दोन्ही रूटवर्ड एकदा समजून घ्या. तर तसे इझीच आहेत. इंट्रो आतील, एक्स्ट्रो बाहेरील. इंट्रो सुरुवातीचा, एक्स्ट्रो शेवटचा, असे त्याचे अर्थ होतात. ओके, इंट्रो सुरुवातीचा म्हणजेच आतील, एक्स्ट्रो शेवटचा म्हणजे बाहेरील, असेच अर्थ होतो. नंतर आहे वर्ट म्हणजे काय, पर्सनॅलिटी. वर्ट पर्सनॅलिटी, हे बघा सर्व ठिकाणी वर्ट दिलेला आहे. चला सांगा फटाफट आन्सर काय वाटते तुम्हाला. ओके, सो इंट्रोवर्ट म्हणजे ज्याच्या भावना, ज्याच्या फिलिंग्स, ज्याच्या आयडियाज, ज्याचं बोलणं, काहीतरी थिंकिंग, खूप काही बोलायचं आहे पण आतमध्येच आहे, तो बाहेर नाही काढू शकत. दॅट इज कॉल्ड की असा व्यक्ती की जो स्वतःला काय करू शकत नाही, फ्रीली एक्सप्रेस नाही करू शकत. ज्याच्या भावना, ज्याच्या थिंकिंग, ज्याच्या विचार आतमध्येच पडलेले आहेत पण तो बाहेर नाही काढू शकत, त्याला म्हटलं जाते इंट्रोवर्ट. म्हणतो ना आपण हा खूपच इंट्रोवर्ट आहे, हा खूप शाय आहे, पण आतमध्ये खूप काही असते पण बाहेर नसते, असा व्यक्ती. दॅट इज कॉल्ड इंट्रोवर्ट. नेक्स्ट आहे एक्स्ट्रोवर्ट. अशी पर्सनॅलिटी बघा, वर्ट म्हणजेच काय, वर्ट म्हणजे थिंकिंग, वर्ट म्हणजे पर्सनॅलिटी, वर्ट म्हणजे तो व्यक्ती, असा होतो अर्थ त्याचा. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे असा व्यक्ती की तो कुठे गेला ना, आतमध्ये काही ठेवतच नाही, मस्त बोलतो, इम्प्रेस पण करतो, आतमध्ये नाही, फ्रीली बोलतो कोणासोबतही. दॅट इज कॉल्ड एक्स्ट्रोवर्ट. आय एम अ एक्स्ट्रोवर्ट पर्सन, आय एम अ इंट्रोवर्ट पर्सन बोलतो ना आपण. याच्यामध्ये कोणी व्यक्ती असे असतात की जे इंट्रोवर्ट पण असतात आणि एक्स्ट्रोवर्ट पण असतात. काही सिच्युएशन आली, म्हणजे मला म्हणायचं की अभ्यासाचा विषय आला, यस माझा अभ्यास चांगला आहे, मी बोलू शकतो, पण दुसरा विषय जर आला, आय एम इंट्रोवर्ट. बट माझा विषय आला इंग्लिशचा, आय एम एक्स्ट्रोवर्ट. म्हणजे असा व्यक्ती कोण असतो, दॅट इज कॉल्ड एम्बिवर्ट. एम्बी म्हणजेच काय, एम्बी म्हणजे दोन्हीही, बोथ. एम्बी सुद्धा एक रूट वर्ड आहे ज्याचा अर्थ होतो बोथ. म्हणजे असा व्यक्ती की जो दोन्ही आहे, सिच्युएशन नुसार चालतो, तो कामानुसार चालतो, काय बोलायचं, टॉपिक काय, दॅट इज कॉल्ड एम्बिवर्ट. तुमच्यामधून प्रत्येक व्यक्ती हा एकतर इंट्रोवर्ट असेल, एकतर एम्बिवर्ट असेल, एकतर एक्स्ट्रोवर्ट असेल. ओके, शेवटचा आहे परवर्ट. पर म्हणजे बॅड. परचा अर्थ काय होते, बॅड. अशी पर्सनॅलिटी की जी बॅड व्यक्ती आहे, बॅड पर्सनॅलिटी, बॅड व्यक्ती, बॅड विचाराचं, दॅट इज कॉल्ड परवर्ट. समजलं. सो आय होप तुम्ही अशा पद्धतीने जर ओकॅपचा अभ्यास केला, आय प्रॉमिस यू मी तुम्हाला ओकॅप मध्ये मास्टर करून ठेवू शकतो. बिकॉज मी तोपर्यंत तुम्हाला तो टॉपिक त्या लेवलला नाही शिकवत जोपर्यंत मी त्याचा प्रॉपर अभ्यास नाही करत. आणि मला अभ्यास नाही करायची गरज पडत, मला तरी अभ्यास का करतो मी, ते तुमच्यासाठी आणखी सोपं का होईल. मग तुम्ही म्हणा सर तुम्हाला काही शब्द सर्व येत असतील, तुम्हाला ग्रामर सर्व येत असेल, मग तुम्हाला काय अभ्यास करण्याची गरज, मला नाही गरज, पण मी तरी करतो कारण त्याचे शॉर्टकट आणखी काय तयार होऊ शकतात, मी तुम्हाला आणखी सोपं कसं करून देऊ शकतो, त्यासाठी मला करावं लागते. म्हणून एक लेक्चर शिकण्यासाठी, बनवण्यासाठी ते 2-2, 3-3 तास मेहनत मला वेगळी करावी लागते की ते तुमच्यासाठी आणखी सोपं कसं होईल. ओके, चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नगर परिषद 2023 बाय TCS पॅटर्न. आणि परत बघू शकता तुम्ही, इथं दिसते तुम्हाला एक्स्ट्रो, इथं दिसते तुम्हाला इंट्रो, होतात रिपीट. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. मी एकच रिक्वेस्ट करेल की तुम्ही आपले, आता तुम्ही म्हणा सर
हे जे ग्रेगेर म्हणजे सोशल म्हणजे सर्वांसोबत राहणारा. हे एक्स्ट्रो म्हणजे बाहेरील वर्क म्हणजे पर्सनॅलिटी. ओके. इंट्रो काय विचारलं होतं तुम्हाला इथं? अ पर्सन हु लिव्हज इन सॉलिट्यूड. हे इथं उत्तर आहे त्याचं. मला म्हणायचं उत्तराच्या मागे नका पडू, पडा याच्या रूटवर्ड. आता ही रूटवर्ड कुठे आहेत बघा सर्वांनी. म्हणून मी तुम्हाला एवढं वारंवार काय सांगत आहे, या प्रश्नापेक्षा महत्वाचे तुमच्यासाठी आहेत हे रूटवर्ड. जेवढेही प्रश्न तुम्ही बघितले त्या सर्व प्रश्नामध्ये रूटवर्ड तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील. ओके. सो ॲज वी कॅन सी, हे 200 रूटवर्ड केले म्हणजे तुम्ही या ओक्यामध्ये मास्टर झाले. चालेल. सो आय होप तुम्ही 200 रूटवर्ड प्रॉपर करून घेणार. आणि हा आपला सिलेबस आहे. आता आपलं जे ऍप्लिकेशन आहे, गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन आहे, तिथं जर तुम्ही काय केलं, एक काम करा, मी 1200 शब्द केल्यानंतर बाकी काही करण्याची गरज पडत नाही. हे सर्वच्या सर्व आपण स्टेप बाय स्टेप कुठे पाहायला मिळेल आपल्याला दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट द्या मला. प्रश्न ओक्या कुठली असू द्या, या रूटवरच्या बाहेर जात नाही. ओके. So this is the course in which you can get everything, because if you join this course then you don't need to join other things. ना टेस्ट सिरीज, ना पुस्तक, ना क्लासेस, ना काही, ना झूम मीटिंग, सर्व काही या कोर्समध्ये आहे. याच्यामध्ये स्पेशल एमपीएससी, स्पेशल टीसीएस, स्पेशल आयबीपीएस, स्पेशल स्पीकिंग, स्पेशल टीईटी, ते सुद्धा अगदी 0 पासून ऍडव्हान्स पर्यंत. आणि तुम्हाला जवळपास किती 11 कोर्सेस फ्री आहे त्याच्यामध्ये. 11 टोटल 11 कोर्सेस तुम्हाला फ्री मिळणार आहेत. हा बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स जॉईन केला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कुठली एक्झाम द्या, सेपरेट कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. याच्यामध्ये ग्रामर ट्रिक्स, ओकॅब ट्रिक्स, त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शनचं सुद्धा ट्रिक्सचा मी लेक्चर बनवत आहे आता, ज्याच्यामध्ये पॅराजंबल, क्लोज टेस्ट आणि काय असते आणखी पॅसेज. विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम हाच असतो की सर आमचा मार्क इथं जातो. मग जिथं जिथं मार्क जातो ना त्याचे सेपरेट कोर्सेस मी बनवून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या कोर्समध्ये देत आहे. ओके. चालेल. तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल 7999189909, किंवा इथं जर रिसिव्ह नाही झाला 7974838483. ओके. काजल मॅम किंवा हर्षा मॅम, आणखी पण दुसरा नंबर ऐश्वर्या मॅम, त्याच्यावर कॉल करू शकता. आणि दिस इज माय पर्सनल नंबर. तुमचं नेम आणि सिटी माझ्या नंबरला पाठवायला विसरूच नका. आणि लेक्चर कसं झालं कमेंटद्वारे इथं कमेंट करा युट्यूबला, किंवा माझ्या नंबरला डायरेक्टली मला सांगा की माझे सेशन तुम्हाला कसे वाटत आहेत. चालेल. सो थांबूया आपण. ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. लवकरच तुम्ही इंग्लिशमध्ये मास्टर होणार. नाही मास्टर झालं, तुम्हाला जे हवं आहे की सर समोर जर ओक्याब आली तर माझा स्कोर पैकीच्या पैकी आला पाहिजे, इंग्लिश जर असलं तर माझा स्कोर पैकीच्या पैकी आला पाहिजे, ते मी नक्कीच देईन. आय प्रॉमिस यू. सो ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच. टेक केअर.